Hello students, in previous lecture we have discussed the chapter diuretics and antidiuretics. From this lecture we have to study hormones and hormones antagonists. So what are hormones? Hormones are chemical substances which are secreted by endocrine and exocrine glands and are helpful to maintain physiological functions of the body. First, we have to study the hypoglycemic agent. What are hypoglycemic agents? Pancreas composed of islet of Langerhans with alpha and beta cells which secretes hormones. These hormones regulate blood sugar level as follow. पॅन्क्रिया हा एक ऑर्गन आहे ज्याच्या इजलेट ऑफ लँगरहन्स या पार्टमधून अल्फा आणि बीटा सेल्स काय सिक्रेट करतात, एक हॉर्मोन सिक्रेट करतात, त्याचं नाव आहे इन्सुलिन. इन्सुलिन किंवा ग्लुकॅगॉन आणि ही हॉर्मोन्स सिक्रेट करतात. दीज हॉर्मोन्स रेग्युलेट ब्लड शुगर लेवल ॲज फॉलो. अल्फा सेल्स सिक्रेट ग्लुकॅगॉन विच कन्वर्ट्स ग्लायकोजन इंटू ग्लुकोज. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज ए ग्लायकोजिनोलायसिस. पॅन्क्रियासच्या इजलेट ऑफ लँगरहन्समध्ये अल्फा आणि बीटा सेल्स असतात. हे अल्फा सेल्स वेगळं हॉर्मोन सिक्रेट करतात आणि बीटा सेल वेगळं हॉर्मोन सिक्रेट करतात. यापैकी अल्फा सेल ग्लुकॅगॉन नावाचं एन्झाईम किंवा हॉर्मोन सिक्रेट करतात विच कन्वर्ट्स ग्लायकोजन इंटू ग्लुकोज. ग्लायकोजनचं रूपांतर ग्लुकोजमध्ये करणारं हे हॉर्मोन. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज ए ग्लायकोजिनोलायसिस. कारण ग्लायकोजनचं ब्रेकडाऊन होतं म्हणून त्याला म्हटलं जातं ग्लायकोजिनोलायसिस. लायसिस मीन्स ब्रेकडाऊन ऑफ ग्लायकोजन, कन्वर्जन ऑफ ग्लायकोजन इंटू ग्लुकोज इज कॉल्ड ॲज ए ग्लायकोजिनोलायसिस. मग ह्या प्रोसेससाठी ग्लुकॅगॉन हॉर्मोनची आवश्यकता असते. तसेच बीटा सेल जे असतात पॅन्क्रियासचे ते बीटा सेल सिक्रेट करतात इन्सुलिन नावाचा हॉर्मोन विच कन्वर्ट्स एक्सेस ग्लुकोज इंटू ग्लायकोजन. जे आपल्या बॉडीमध्ये एक्सेस ग्लुकोज आहे ज्याचा यूज करून झालेला आहे आणि एक्सेस ग्लुकोज जर फ्री फॉर्ममध्ये ग्लुकोज फॉर्ममध्ये जर ब्लडमध्ये असेल आणि ते एक्सेस अमाऊंटमध्ये असेल तर त्याचं कन्वर्जन हे ग्लायकोजनमध्ये केलं जातं. त्याला म्हटलं जातं ग्लुकोनिओजिनेसिस. This process is called as a gluconeogenesis. So alpha cells secrete glucagon which converts glycogen into glucose. This process is called as a glycogenolysis, means breakdown of glycogen into glucose. Beta cells secrete insulin which converts excess glucose into glycogen. Conversion of glucose into glycogen, and this process is called as a gluconeogenesis. व्हॉट इज डायबिटीस मेलायटस? डायबिटीस मेलायटस हा एक डिसऑर्डर आहे. इट इज अ मेटाबॉलिक डिसऑर्डर कॅरेक्टराइज्ड बाय हायपरग्लिसेमिया. म्हणजे रक्तातील साखरेची पातळी ही वाढलेली असते, ब्लड शुगर लेवल हे इन्क्रीज झालेलं असतं म्हणून हायपरग्लिसेमिया. ग्लुकोज युरिया, तसेच युरिनमध्ये ग्लुकोजचं प्रमाण हे वाढलेलं, युरिनमधून ग्लुकोज हे ॲबनॉर्मली सिक्रेट होत असतं. अँड समटाईम्स कीटो ॲसिडॉसिस, तसेच कीटोन बॉडीजसुद्धा ब्लडमध्ये प्रेझेंट असतात. प्रेझेन्स ऑफ कीटोन बॉडीज इन ब्लड ऑकर्स ड्यू टू डिक्रीज इन इन्सुलिन लेवल. इन्सुलिनची लेवल ब्लडमध्ये कमी झाल्या कारणास्तव हा डायबिटीस मेलायटस आजार होतो, डिसऑर्डर होतो. इट इज अ मेटाबॉलिक डिसऑर्डर कॅरेक्टराइज्ड बाय हायपरग्लिसेमिया, ग्लायकोजुरिया अँड समटाइम्स कीटोॲसिडॉसिस. दॅट इज प्रेझेन्स ऑफ कीटोन बॉडीज इन ब्लड. ऑकर्स ड्यू टू डिक्रीज इन इन्सुलिन लेवल. इन्सुलिनची पातळी रक्तातील जेव्हा कमी होते तेव्हा असे सिम्पटम्स जाणवतात. इन्सुलिन इज नॉट अवेलेबल टू फॅसिलिटेट ट्रान्सपोर्ट ऑफ ग्लुकोज इंटू body cells, so blood glucose level is high and glucose comes into urine. रक्तामध्ये जे ग्लुकोज असतं ते त्याचं कन्व्हर्जन ग्लायकोजनमध्ये होण्यासाठी इन्सुलिनची आवश्यकता असते, म्हणजेच ग्लायकोजिनोलायसिस
ग्लुकोजिनोलिओसिस ही प्रोसेस होण्यासाठी म्हणजेच ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लायकोजनमध्ये होण्यासाठी इन्सुलिनची आवश्यकता असते. इन्सुलिन जेव्हा नसतं ट्रान्सपोर्ट ह्याचा होण्यासाठी ग्लुकोजचा, तेव्हा काय होतं तर ग्लुकोज लेवल ही वाढते आणि ती वाढल्यामुळे ग्लुकोजचं प्रमाण हे ब्लडमध्ये वाढल्यामुळे युरिनमध्ये ग्लुकोज हे सिक्रेट होत असतं. युरिनमधून सिक्रेशन ग्लुकोजचं होतं. म्हणजे एक्सेस ग्लुकोज जे आहे ते युरिनमधून सिक्रेशन होतं. सो इन्सुलिन इज नॉट अवेलेबल टू फॅसिलिटेट ट्रान्सपोर्ट ऑफ ग्लुकोज into body cells. So blood glucose level is high and glucose comes into urine, and this is called as a glycosuria. So what are the symptoms of diabetes mellitus? Polyuria. Polyuria means excess urine production. Polydipsia, excess thirst. डायबिटीस मेलायटसच्या पेशंटमध्ये भूक ही वाढलेली असते. पॉलिफेजिया, एक्सेसिव्ह इटिंग. ते पेशंट जास्त त्यांना खावंसं वाटतं, एक्सेसिव्ह इटिंग होतं त्यांच्यामधून. पॉलिफेजिया, तसेच एक्सेसिव्ह थर्स्ट, तहान वाढते. पॉलियुरिया, एक्सेसिव्ह युरिन प्रोडक्शन. Diabetes mellitus, due to deficiency of insulin, glucose is not enter into the body cells for energy production. So catabolism of lipid take place. Lipid converted into fatty acid to produce ATP and converted into ketone bodies in blood. जेव्हा इन्सुलिनची कमतरता असते, डिफिशियन्सी असते, तेव्हा ग्लुकोज सेलमध्ये जाऊ शकत नाही, कारण इन्सुलिन हे ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लायकोजनमध्ये करण्यासाठी आवश्यकता असते इन्सुलिनची. आणि जेव्हा इन्सुलिनची कमतरता असते तेव्हा ग्लुकोज बॉडी सेलमध्ये एनर्जी प्रोडक्शनसाठी जाऊ शकत नाही. त्यामुळे काय होतं तर लिपिडचं कॅटाबॉलिझम होतं. लिपिडचं कन्व्हर्जन हे फॅटी ॲसिडमध्ये होतं. कशासाठी तर त्याचं कन्व्हर्जन ATPमध्ये करण्यासाठी. ATP म्हणजे स्टोरेज फॉर्म ऑफ एनर्जी, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. याच्यामध्ये ह्या लिपिडचं कन्व्हर्जन होतं कशामध्ये, फॅटी ॲसिडमध्ये, टू प्रोड्यूस ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट अँड कन्व्हर्टेड इनटू कीटोन बॉडीज इन ब्लड. आणि त्याच्यामुळे कीटोन बॉडीजचं ब्लडमध्ये जे प्रमाण आहे ते इन्क्रीज होतं. तर डायबिटीस मेलायटसमध्ये कीटोन बॉडीज ब्लड लेवल काय इन्क्रीज होते तर इन्सुलिनचं मेटाबॉलिझम, इन्सुलिनची कमतरता असल्यामुळे ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लायकोजनमध्ये होऊ शकत नाही. मग त्यामुळे काय होतं, एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी लिपिडचं कॅटाबॉलिझम होतं. लिपिडचं कन्व्हर्जन हे फॅटी ॲसिडमध्ये होतं टू प्रोड्यूस ATP म्हणजेच ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. ह्याच्यामध्ये एनर्जी ही स्टोअर केली जाते, स्टोरेज फॉर्म ऑफ एनर्जी, अँड कन्व्हर्टेड इनटू कीटोन बॉडीज. आणि त्याच्यानंतर त्याचं कन्व्हर्जन हे कीटोन बॉडीजमध्ये होतं. त्यामुळे डायबिटीस मेलायटिसच्या पेशंटमध्ये कीटोन बॉडीजचं प्रमाण हे वाढलेलं असतं. When fasting blood glucose level is more than 100 mg per 100 ml, म्हणजे 100 mg per dl, 100 ml मध्ये जेव्हा 100 mg पेक्षा जास्त ग्लुकोज ब्लडमध्ये जर असेल तर त्या कंडिशनला म्हटलं जातं डायबिटीस मेलायटिस. वेन फास्टिंग ब्लड ग्लुकोज लेवल इज मोर दॅन 100 mg per 100 ml of blood, the condition is considered as a diabetes mellitus. Two major types of diabetes mellitus are type 1 diabetes and type 2 diabetes. First, type 1 diabetes, that is insulin dependent diabetes mellitus. म्हणजे ही इन्सुलिनची डिफिशियन्सी असल्यामुळे हा डायबिटीस होतो. Also called as a juvenile onset diabetes mellitus. Here insulin level is low because person's immune system destroy pancreatic beta cells. म्हणजे ऑटो इम्युनिटीमुळे. तर पँक्रियामध्ये जे बीटा सेल्स आहेत ते काय करतात, इन्सुलिन सिक्रेट करतात, इन्सुलिन रिलीज करतात. मग ह्या इन्सुलिनची जेव्हा कमतरता भासते तेव्हा हा जो
डायबिटीस होतो त्याला म्हटलं जातं टाईप 1 डायबिटीस. टाईप 1 डायबिटीसमध्ये काय होतं तर इन्सुलिन लेवल ही ती कमी झालेली असते, कारण पँक्रियाजमधले बीटा सेल इन्सुलिन प्रोड्यूस करू शकत नाहीत बिकॉज ऑफ इम्युन सिस्टीम. त्यांची जी प्रतिकारशक्ती असते ती त्या पेशंटमध्ये कमी झालेली असते. टाईप 2 नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मेलाइटस इज ऑकर्स आफ्टर एज ऑफ 35. ओवर 90% केसेस आर टाईप 2 डायबिटीस मेलाइटस. डायबिटीसमध्ये टाईपमध्ये 90% वर हे डायबिटीस हे टाईप 2 डायबिटीसमध्ये येतात. आणि टाईप 1 डायबिटीस हा दुर्मिळ डायबिटीस आहे, रेअर केस आहे. नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मेलाइटस ऑकर्स आफ्टर एज ऑफ 35. ओवर 90% केसेस आर टाईप 2 डायबिटीस मेलाइटस. Causes may be reduced sensitivity of peripheral tissue to insulin, reduction in number of insulin receptor, excessive hypoglycemic hormones that is glucagon and obesity. तर मग डायबिटीस मेलाइटस टाईप 2ची काय कारणं असू शकतात? रिड्यूस सेन्सिटिव्हिटी ऑफ पेरिफेरल टिश्यू टू इन्सुलिन. सेलची इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी कमी होते. इन्सुलिनचं प्रमाण असतं पण इन्सुलिनचं जे काम आहे ते कमी होतं. रिड्यूस सेन्सिटिव्हिटी ऑफ पेरिफेरल टिश्यू टू इन्सुलिन. रिडक्शन इन नंबर ऑफ इन्सुलिन रिसेप्टर. इन्सुलिनचे रिसेप्टर्स आहेत त्यांची संख्या कमी होते, कारण इन्सुलिन जेव्हा रिसेप्टरला बाइंड होऊनच ॲक्शन प्रोड्यूस करणार आहे. मग जेव्हा रिसेप्टरच अवेलेबल नसतील तर ॲक्शन ही प्रोड्यूस होणार नाही, म्हणजेच ग्लुकोजचं कन्व्हर्जन हे ग्लायकोजनमध्ये होऊ शकणार नाही. एक्सेसिव्ह हायपोग्लिसेमिक हॉर्मोन्स. हायपोग्लिसेमिक हॉर्मोन्स फॉर एक्झाम्पल जे ग्लुकॅगॉन आहे जे अल्फा सेलमार्फत सिक्रीट होतं, त्याचं प्रमाण जेव्हा इन्क्रीज झालेलं असतं तेव्हा ते ग्लुकॅगॉन हॉर्मोन काय करतं तर ग्लायकोजिनोलायसिस करतं. अँड ओबेसिटी इज द रिझन ऑफ टाईप 2 डायबिटीस. Next, diabetes insipidus. It is a rare condition occurs due to kidney damage. Kidney is not able to conserve water, so that there is a excessive urine volume and excessive thirst. It leads to severe dehydration. Diabetes insipidus च्या पेशंटमध्ये काय होतं तर किडनी डॅमेज झाल्यामुळे वॉटरचं जास्त प्रमाणात सिक्रिशन होतं. वॉटर रिॲब्सॉर्प्शनला प्रिव्हेंट केलं जातं, ज्याच्यामुळे बॉडीमधून वॉटर हे बाहेर पडतं, किडनीमधून बाहेर पडतं. किडनी इज नॉट एबल टू कॉन्झर्व वॉटर, सो दॅट देअर इज अ एक्सेसिव्ह युरिन व्हॉल्यूम अँड एक्सेसिव्ह थर्स्ट. म्हणजे त्या व्यक्तीला भरपूर तहान लागते, पाणी प्यावंसं वाटतं, कारण आपल्या बॉडीमधील पाणी हे किडनीमार्फत जास्त प्रमाणात सिक्रीट होत असतो. रिॲब्सॉर्प्शनचं प्रमाण हे कमी झालेलं असतं, त्यामुळे त्या पेशंट्सना काय होतं तर जास्त तहान लागते. इट लीड्स टू सेव्हिअर डिहायड्रेशन. Hypoglycemic drugs. The drugs which reduces the blood sugar level and used for treatment of diabetes mellitus are called as anti-diabetic or hypoglycemic drugs. जे ड्रग ब्लड शुगर लेवल रक्तातील शुगरचं प्रमाण हे कमी करतात आणि डायबिटीस मेलाइटसच्या ट्रीटमेंटसाठी हे दिले जातात. आर कॉल्ड एज अँटी डायबेटिक और हायपोग्लिसेमिक. हायपो मीन्स लो अँड ग्लिसेमिक मीन्स शुगर, लो ब्लड शुगर इज कॉल्ड एज अ हायपोग्लिसेमिक. जे ड्रग्स ब्लड शुगर लेवल ही कमी करतात म्हणून हायपोग्लिसेमिक ड्रग्स. सो ड्रग्स विच रिड्यूसेस द ब्लड शुगर लेवल अँड यूज फॉर ट्रीटमेंट ऑफ डायबिटीस मेलाइटस आर कॉल्ड एज अ अँटी डायबेटिक और हायपोग्लिसेमिक ड्रग्स. सो क्लासिफिकेशन ऑफ हायपोग्लिसेमिक ड्रग्स. पॅरेंट्रल हायपोग्लिसेमिक ड्रग्स जे इंजेक्ट केले जातात ड्रग्स. शॉर्ट ॲक्टिंग इन्सुलिन. ड्युरेशन ऑफ ॲक्शन इज 6 to 8 hours. या इन्सुलिनचं ड्युरेशन ऑफ ॲक्शन हे 6 ते 8 तासापर्यंत असतं. म्हणजे ॲक्शन सुरू झाल्यापासून ते ड्रग ॲक्शन संपेपर्यंतचा जो कालावधी आहे
तो ड्युरेशन ऑफ ॲक्शन 6 ते 8 तासापर्यंत असतो. फॉर एक्झाम्पल रेग्युलर इन्सुलिन. नेक्स्ट इंटरमिडिएट ॲक्टिंग इन्सुलिन, ड्युरेशन ऑफ ॲक्शन इज 20 to 24 hours. एक्झाम्पल्स इन्सुलिन झिंक सस्पेन्शन. नेक्स्ट लॉंग ॲक्टिंग इन्सुलिन 24 to 36 hours. नेक्स्ट ओरल हायपोग्लिसेमिक ड्रग्स. जे ड्रग्स ओरली घेतले जातात, यापूर्वी आपण पाहिलं पॅरेंट्रल ड्रग्स. नेक्स्ट टाईप इज ओरल हायपोग्लिसेमिक ड्रग्स. सल्फोनाइल्युरियाज. एक्झाम्पल टॉलब्युटामाइड, ग्लिक्लियाझिड, ग्लिबेनक्लामाइड, ग्लिमेप्राइड. नेक्स्ट बिग्युनाइड्स. एक्झाम्पल इज मेटफॉर्मिन, फेनफॉर्मिन. थायझोलिडिनडायोन्स इन्क्रीज इन्सुलिन सेन्सिव्हिटी. हे ड्रग्स इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी इन्क्रीज करतात. फॉर एक्झाम्पल पायोग्लिटाझोन, रोझिग्लिटाझोन. नेक्स्ट अल्फा ग्लुकोसिडेज इनिबिटर, अकार्बोज अँड ओग्लिबोज. यानंतर आपण त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन प्रत्येक कॅटेगरी वाईज पाहणार आहोत. फर्स्ट, sulfonylureas. Mechanism of action of sulfonylureas. These agents act directly on the beta cells of the islet of Langerhans to stimulate insulin secretion. पॅन्क्रियासचे जे इझलेट ऑफ लँगरहन्स याच्यामध्ये हे ड्रग्स ॲक्ट होतात. दीज एजंट्स ॲक्ट डायरेक्टली ऑन दी बीटा सेल. त्याच्यामध्ये जे बीटा सेल्स आहेत पॅन्क्रियाजमध्ये, त्या सेल्सवर डायरेक्टली ॲक्ट होतात. टू स्टिम्युलेट इन्सुलिन सिक्रिशन, ज्याच्यामुळे इन्सुलिन सिक्रिशनला स्टिम्युलेट केलं जातं. दे एंटर इन टू दी बीटा सेल अँड बाइंड्स टू दी सायटोझोलिक सरफेस ऑफ दी सल्फोनाइल्युरिया रिसेप्टर 1. सल्फोनाइल्युरिया ह्या ड्रग्ससाठी सल्फोनाइल्युरिया रिसेप्टर 1 हा प्रेझेंट असतो सायटोझोलिक सरफेसवर. त्या बीटा सेलच्या सरफेसवर सल्फोनाइल्युरिया रिसेप्टर 1 प्रेझेंट असतो, ज्याला हा ड्रग सल्फोनाइल्युरिया बाइंड होतात. हे ड्रग या कॅटेगरीमधले जे ड्रग्स आहेत ते सल्फोनाइल्युरियाज कॅटेगरीजमधली ड्रग हे या रिसेप्टरला बाइंड होऊन ॲक्शन प्रोड्यूस करतात. बाइंडिंग ऑफ सल्फोनाइल्युरिया क्लोजेस दी पोटॅशियम ATP channel which leads to depolarization and opening of voltage dependent calcium channel. K+ATP चॅनलला ब्लॉक केल्यामुळे काय होतं तर डिपोलरायझेशन होतं, सेल स्टिम्युलेट होते आणि ज्याच्यामुळे कॅल्शियम चॅनलचं ओपनिंग होतं. इन्क्रीज इन इंट्रासेल्युलर कॅल्शियम आयन्स. कॅल्शियम चॅनल्स ओपन झाल्यामुळे कॅल्शियम आयन्स जे एक्स्ट्रा सेल्युलरली कॅल्शियम आयन्स आहेत ते सेलच्या आतमध्ये जातात. इंट्रासेल्युलर कॅल्शियम आयन्सची संख्या ही वाढते. इन्क्रीज इन इंट्रासेल्युलर कॅल्शियम आयन्स इन पॅन्क्रियाटिक बीटा सेल्स स्टिम्युलेट इन्सुलिन रिलीज. साइड इफेक्ट्स include hypoglycemia and weight gain. Examples are tolbutamide, glibenclamide, gliclazide and glimepride. इथे तुम्ही पाहू शकता मेकॅनिझम. सल्फोनाइल्युरियाज मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. सल्फोनाइल्युरिया हा ड्रग काय करतो तर सल्फोनाइल्युरियाज 1 रिसेप्टरला बाइंड होतो आणि ॲक्शन प्रोड्यूस करतो. तर ॲक्शन काय प्रोड्यूस करतो तर पोटॅशियम ATP चॅनल जे आहे त्याला ब्लॉक केलं जातं. ते ब्लॉक केल्यामुळे काय होतं डिपोलरायझेशन होतं. इथे डिपोलरायझेशन झाल्यामुळे हे जे एक्स्ट्रा सेल्युलर कॅल्शियम आहे ते कुठे जातं इंट्रासेल्युलर. जे पॅन्क्रियाटिक बीटा सेल जी आहे या सेलमध्ये हे एक्स्ट्रा सेल्युलर कॅल्शियम इंट्रासेल्युलरमध्ये जातो. म्हणजे सेलच्या बाहेर जे कॅल्शियम आयन्स असतात ते सेलच्या आतमध्ये जातात. मग कॅल्शियमची लेवल ही सेलमध्ये पॅन्क्रियाटिक बीटा सेलमध्ये कॅल्शियमची लेवल इन्क्रीज होते. कॅल्शियमची लेवल इन्क्रीज झाल्यामुळे सेल स्टिम्युलेट होऊन ज्याच्यामुळे इन्सुलिन हे जास्त प्रमाणात रिलीज होतं आणि इन्सुलिन रिलीज झाल्यामुळे ते काय करतं तर ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लायकोजनमध्ये करतं आणि ज्याच्यामुळे ब्लडमधील शुगर लेवल ब्लडमधील जे ग्लुकोजची लेवल आहे ती डिक्रीज होते. सो सल्फोनाइल्युरियाज काय करतात
परत एकदा पहा, सल्फोनाइल युरियाज 1 रिसेप्टरला बाइंड होऊन पोटॅशियम एटीपी चॅनलला ब्लॉक करतात, ज्याच्यामुळे K+ आयन हे सेलमधून बाहेर जाऊ शकत नाहीत. K+ आयन्सची एंट्री इंट्रासेल्युलर टू एक्स्ट्रासेल्युलर होऊ शकत नाही, याला ब्लॉक केलं जातं. याला ब्लॉक केल्यामुळे काय होतं तर सेलमध्ये डिपोलरायझेशन होतं. डिपोलरायझेशन झालं म्हणजे काय, सेल स्टिम्युलेट होते, ज्याच्यामुळे कॅल्शियम आयन जे एक्स्ट्रासेल्युलर कॅल्शियम आयन आहेत ते कॅल्शियम चॅनलमार्फत सेलमध्ये जातात. इंट्रासेल्युलर कॅल्शियम आयनची लेवल ही इन्क्रीज होते. जेव्हा इंट्रासेल्युलर कॅल्शियम आयनची लेवल इन्क्रीज होते तेव्हा बीटा सेल ही स्टिम्युलेट होती. ती स्टिम्युलेट झाल्यामुळे बीटा सेल्समार्फत इन्सुलिन रिलीज होतं आणि ते इन्सुलिन ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लायकोजनमध्ये करतं. नेक्स्ट, Biguanides reduce hepatic glucose output and increase uptake of glucose by the periphery, including skeletal muscle. मग बिग्युनाइड्स कॅटेगरीतील ड्रग आहेत ते काय करतात, रिड्यूस हेपॅटिक ग्लुकोज आउटपुट अँड इंक्रीज अपटेक ऑफ ग्लुकोज बाय दी पेरिफेरी इन्क्लुडिंग स्केलेटल मसल्स. हे बिग्युनाइड ड्रग्स हे लिव्हरवर ॲक्ट होतात. हेपॅटिक ग्लुकोज कमी करण्याचं काम ते करतात, हेपॅटिक ग्लुकोज आउटपुट अँड इन्क्रीज अपटेक ऑफ ग्लुकोज बाय दी पेरिफेरी अँड इन्क्लुडिंग स्केलेटल मसल्स. मग ब्लडमध्ये जे ग्लुकोज आहे त्याचा वापर करण्याचं काम, त्या ब्लडमध्ये ग्लुकोजचं एनर्जी फॉर्ममध्ये कन्व्हर्जन केलं जातं आणि त्याचं ब्रेकडाऊन करण्याचं काम हे बिग्युनाइड्स करतात. तसेच सेलमध्ये, ब्लडमध्ये किंवा स्केलेटल मसल्समध्ये त्या ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होण्याचं काम बिग्युनाइड्स करतात. ऑल्दो इट मस्ट बी यूज्ड विथ कॉशन इन पेशंट्स विथ इम्पेअर्ड लिव्हर ऑर किडनी फंक्शन. ज्या पेशंटमध्ये लिव्हर आणि किडनी फंक्शन्स व्यवस्थित होऊ शकत नाही अशा पेशंटमध्ये बिग्युनाइड्स ही दिली जात नाहीत. मेटफॉर्मिन हे एक एक्झाम्पल आहे. मेटफॉर्मिन ए बिग्युनाइड हॅज बिकम द मोस्ट कॉमनली यूज्ड एजंट फॉर टाईप 2 डायबेटीस. टाईप 2 डायबेटीसमध्ये हे कॉमनली यूज केलं जातं, प्रिस्क्राईब केलं जातं. इन चिल्ड्रन अँड टीनेजर्स अमॉंग कॉमन डायबेटिक ड्रग, मेटफॉर्मिन इज द ओनली वाईडली यूज्ड ओरल ड्रग दॅट डज नॉट कॉज वेट गेन. तर मेटफॉर्मिन हा एक बिग्युनाइड्सचं एक्झाम्पल आहे जे कॉमनली प्रिस्क्राईब केलं जातं टाईप 2 डायबेटीसच्या पेशंट्सना, आणि ज्याच्यामुळे हे असं एक ड्रग आहे जो हायपोग्लिसेमिक ड्रग आहे ज्याच्यामुळे वेट गेन होत नाही. इथे मेकॅनिझम तुम्ही पाहू शकता. मेटफॉर्मिन हे एक बिग्युनाइडचं एक्झाम्पल आहे. मेटफॉर्मिन काय करतो तर इंटेस्टाईनमध्ये, लिव्हरमध्ये आणि स्केलेटल मसलमध्ये काय काय ॲक्शन प्रोड्यूस करतो. इंटेस्टाईनमध्ये इन्क्रीज ॲनारोबिक ग्लुकोज मेटाबॉलिझम, ग्लुकोजचं मेटाबॉलिझम इंटेस्टाईनमध्ये इन्क्रीज करतो. तसंच लिव्हरमध्ये ग्लुकोनिओजिनेसिस, तर ग्लुकोजचं कन्व्हर्जन हे ग्लुकोनिओजिनेसिस, ग्लुकोजिनोलायसिस म्हणजे ग्लायकोजनचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये करण्याचं प्रमाण हे डिक्रीज होतं लिव्हरमध्ये. तसेच ग्लुकोनिओजिनेसिस ही प्रोसेस डिक्रीज होते. फॅटी ॲसिड ऑक्सिडेशन प्रोसेस ही डिक्रीज होते लिव्हरमध्ये. तसंच स्केलेटल मसलमध्ये इन्क्रीज इन्सुलिन मिडिएटेड ग्लुकोज अपटेक. मग हे मेटफॉर्मिन ड्रग स्केलेटल मसल्ससाठी ग्लुकोजची आवश्यकता असते अपटेक, तर ग्लुकोजचं अपटेक करण्यासाठी इन्सुलिन मिडिएटेड ग्लुकोज अपटेक हे स्केलेटल मसलमध्ये करण्याचं काम मेटफॉर्मिन करतो. तसंच ग्लायकोजिनेसिस, ग्लायकोजनचं कन्व्हर्जन हे इन्क्रीज होतं. फॅटी ॲसिड ऑक्सिडेशन डिक्रीज होतं. तर परत एकदा पाहूया, मेटफॉर्मिन ड्रग काय करतो, इंटेस्टाईनमध्ये ॲनारोबिक ग्लुकोज मेटाबॉलिझम इन्क्रीज करतो. लिव्हरमध्ये ग्लुकोनिओजिनेसिस प्रोसेस डिक्रीज करतो, कमी करतो. ग्लायकोजिनोलायसिस प्रोसेस
प्रिव्हेंट करतो, तसेच फॅटी ॲसिडचं ऑक्सिडेशन प्रिव्हेंट करतो. जे फॅटी ॲसिडचं कॅटाबॉलिझम होऊन, लिपिडचं कॅटाबॉलिझम होऊन फॅटी ॲसिडमध्ये जे कन्व्हर्जन होत असतं, ज्याच्यामुळे कीटोन बॉडीज ब्लडमध्ये लेवल इन्क्रीज होत असते, ते कमी करण्याचं काम लिव्हरमध्ये मेटफॉर्मिन करतो. आणि स्केलेटल मसलमध्ये ग्लुकोजचं अपटेक इन्क्रीज करण्याचं काम मेटफॉर्मिन करतो. ग्लायकोजिनेसिस, फॅटी ॲसिड, ग्लायकोजिनेसिस हे इन्क्रीज होतं, फॅटी ॲसिड ऑक्सिडेशन होतं. नेक्स्ट, त्याच्यामुळे काय होतं तर या सर्व प्रोसेसमुळे हायपरग्लिसेमिया ही डिक्रीज होते, म्हणजेच ब्लडमधील शुगर लेवल, ग्लुकोज लेवल ही डिक्रीज होते. Mechanism of action of thiazolidinediones or pioglitazones. Rosiglitazone and pioglitazone are the examples of thiazolidinediones. तर हे ड्रग्स काय करतात तर सिलेक्टिव्ह अगोनिस्ट ऑफ PPAR गॅमा बाइंड्स टू दी रिसेप्टर. या रिसेप्टरचे ते अगोनिस्ट असल्यामुळे त्यांना ते रिसेप्टरना बाइंड होतात, ॲक्टिवेट इन्सुलिन रिस्पॉन्सिव्ह जीन्स, रेग्युलेट कार्बोहायड्रेट अँड लिपिड मेटाबॉलिझम, ज्याच्यामुळे कार्बोहायड्रेट आणि लिपिड मेटाबॉलिझम हे नॉर्मलाइज केलं जातं. इन्सुलिन रिस्पॉन्सिव्ह जीनला ॲक्टिवेट केल्यामुळे इट रेग्युलेट्स कार्बोहायड्रेट अँड लिपिड मेटाबॉलिझम, ज्याच्यामुळे काय होतं तर सेन्सिटाईज दी पेरिफेरल टिश्यू टू इन्सुलिन. जे पेरिफेरल टिश्यूज आहेत ते त्यांची सेन्सिटिव्हिटी, इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी जी इन्क्रीज होते, ज्यामुळे इन्सुलिनचं काम हे इफेक्टिव्ह होतं, ज्याच्यामुळे काय होतं तर ग्लुकोज ट्रान्सपोर्ट इंटू मसल अँड ॲडिपोज टिश्यू. जे काही ग्लुकोज आहे ते रिअपटेक करण्यासाठी मसलमध्ये आणि ॲडिपोज टिश्यूमध्ये जातं. नेक्स्ट, इनिबिट हेपॅटिक ग्लुकोनिओजिनेसिस, प्रमोट लिपोजिनेसिस which leads to decrease in blood glucose level. Alpha glucosidase inhibitors include acarbose and miglitol. These are the examples of alpha glucosidase inhibitor. So what is the mechanism of action? It inhibits alpha glucosidase enzyme in gastrointestinal tract, delays absorption of complex CHO and simple sugar. जे काही कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आहेत म्हणजे त्याच्यामध्ये डायसॅक्राइड्स असतील, पॉलिसॅक्राइड्स असतील आणि सिम्पल शुगर्स म्हणजेच मोनोसॅक्राइड्स यांचं ॲब्सॉर्प्शन हे डिक्रीज केलं जातं. त्याचं जर ॲब्सॉर्प्शनच प्रिव्हेंट झालं किंवा डिक्रीज झालं तर ते ब्लडमध्ये कार्बोहायड्रेट पोचू शकत नाही, तर मग ह्याचं मेटाबॉलिझम हे इंटेस्टाईनमध्ये होतं, म्हणजेच ब्लडमध्ये हे ग्लुकोज पोचू देत नाही, तर त्याच्या ॲब्सॉर्प्शनलाच प्रिव्हेंट केलं जातं. त्याचं ॲब्सॉर्प्शन न झाल्यामुळे कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण हे ब्लडमध्ये कमी प्रमाणात जातं. ते प्रिव्हेंट केल्यामुळे, रिड्यूस केल्यामुळे कार्बोहायड्रेट्स ॲब्सॉर्ब होऊ शकत नाही आणि त्यामुळे ब्लडमधील शुगर लेवल ही डिक्रीज होते. कॅन बी कंबाईन थेरपी विथ सल्फोनाइल युरियाज. Contraindicated in malabsorption, several renal impairment. Side effects includes bloating and diarrhea. इथे पाहू शकता तुम्ही अल्फा ग्लुकोसिडेज इनिबिटर कसं ॲक्ट होतात. विदाउट ओग्लिबोज. ओग्लिबोज हे काय आहे? अल्फा ग्लुकोसिडेज इनिबिटरचा हे एक एक्झाम्पल आहे. ओग्लिबोज हा एक ड्रग आहे जो ओग्लिबोज शिवाय ॲब्सॉर्प्शन कसं होतं, फूडचं ॲब्सॉर्प्शन कसं होतं विदाउट ओग्लिबोज. इथे पहिल्या डायग्रॅममध्ये तुम्ही पाहू शकता या डायग्रॅममध्ये तुम्ही पाहू शकता अल्फा ग्लुकोसिडेज इनिबिटच्या ॲब्सेन्समध्ये म्हणजेच ओग्लिबोज शिवाय जेव्हा आपल्या डायबिटीस पेशंटच्या शरीरामध्ये जेव्हा अन्न जातं GIT द्वारे, तेव्हा त्याच्या इंटेस्टाईनमध्ये कसं ग्लुकोजचं ॲब्सॉर्प्शन होतं तर ते फास्टली होतं.
कार्बोहायड्रेटचं ॲब्सॉर्प्शन हे फास्ट होतं. मग त्याच्यामध्ये डायसॅक्रॅइड असतील, मोनोसॅक्रॅइड, पॉलिसॅक्रॅइड ह्यांचं जे ॲब्सॉर्प्शन आहे ते विदाऊट ओग्लिबोज फास्ट होतं. आणि जेव्हा ओग्लिबोज त्याच्याबरोबर घेतलं जातं, ओग्लिबोज हे ॲडमिनिस्टर्ड केलं जातं त्या डायबिटीज पेशंट्समध्ये, तेव्हा त्या फूडचं डायजेशन म्हणजेच कार्बोहायड्रेटचं जे डायजेशन आहे ते डिक्रीज झालेलं तुम्ही पाहू शकता दुसऱ्या डायग्रॅममध्ये त्याचं डायजेशन हे कमी होतं. म्हणजेच हे ड्रग्स काय करतात, ओग्लिबोज म्हणजेच अल्फा ग्लुकोसिडेज इनिबिटर ड्रग्स काय करतात तर इंटेस्टाईनमध्ये, गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्टमध्ये कार्बोहायड्रेटच्या ॲब्सॉर्प्शनला प्रिव्हेंट करतात किंवा त्याचं ॲब्सॉर्प्शन हे कमी करतात, त्याचं ॲब्सॉर्प्शन रिड्यूस करतात. Difference between sulfonylureas derivatives and biguanides. Both these derivatives are used as a oral hypoglycemic agents. Sulfonylureas stimulate beta cells of islet of Langerhans in pancreas to secrete insulin. Biguanides don't stimulate beta cells, they act on a liver. मग सल्फोनायल्युरिया जे असे ड्रग आहेत जे बीटा सेल्सवर ॲक्ट होतात, पँक्रियाच्या बीटा सेल्सवर ॲक्ट होतात आणि ज्याच्यामुळे इन्सुलिन सिक्रिशन होतं. तर बिग्युनाइड्स ड्रग हे पँक्रियाजवर ॲक्ट होत नाहीत, तर ते लिव्हरवर ॲक्ट होऊन ॲक्शन प्रोड्यूस करतात. नेक्स्ट, सल्फोनायल्युरियाज आर इफेक्टिव्ह इन पेशंट्स हू हॅव रेसिड्युअल इन्सुलिन. Biguanides are effective in absence of functioning of pancreatic beta cells or residual insulin. सल्फोनायल्युरिया जेव्हा इन्सुलिनचं प्रमाण कमी असतं तेव्हा इन्सुलिन व्यवस्थित तयार होत नाही, अशा वेळी सल्फोनायल्युरियाज हे इफेक्टिव्ह असतात. तर बिग्युनाइड्स ॲब्सेन्स ऑफ फंक्शनिंग ऑफ पँक्रियाटिक बीटा सेल अशा वेळी इफेक्टिव्ह असतात. म्हणजे जेव्हा पँक्रियाज इन्सुलिन रिलीज करतात पण ते इफेक्टिव्ह नसतं, त्याचं फंक्शनिंग इफेक्टिव्ह नसतं, अशा वेळी बिग्युनाइड्स हे इफेक्टिव्ह असतात. और रेसिड्युअल इन्सुलिनमध्ये बिग्युनाइड्स इफेक्टिव्ह असतात. सो सल्फोनायल्युरियाज आर इफेक्टिव्ह इन पेशंट्स हू हॅव रेसिड्युअल इन्सुलिन. बिग्युनाइड्स आर इफेक्टिव्ह इन ॲब्सेन्स ऑफ फंक्शनिंग पँक्रियाटिक बीटा सेल्स और रेसिड्युअल इन्सुलिन. Next, sulfonylureas don't accelerate peripheral utilization of glucose. Biguanides inhibit glucose absorption and accelerate peripheral utilization of glucose and inhibit gluconeogenesis. सल्फोनायल्युरियाज पेरिफेरल युटिलायझेशन करत नाहीत, म्हणजेच ते जे ग्लुकोज आहे त्याचं रिॲप्टेक करण्यासाठी हेल्प करत नाहीत, त्याचा वापर करण्यासाठी हेल्प करत नाहीत. तर बिग्युनाइड्स काय करतात तर ग्लुकोजचं ॲब्सॉर्प्शन इनिबिट करतात, तसेच पेरिफेरल युटिलायझेशन करतात ग्लुकोजचं, म्हणजे स्केलेटल मसल्सना ते ग्लुकोज युटिलाइज होतं किंवा स्केलेटल मसल्सना किंवा पेरिफेरली सेल्सना ते ग्लुकोज युटिलाइज केलं जातं, ज्याला ग्लुकोजची आवश्यकता आहे. म्हणजेच त्या ग्लुकोजचं ब्रेकडाऊन हे केलं जातं, एनर्जी प्रोडक्शन करून त्याचं ब्रेकडाऊन केलं जातं बिग्युनाइड्समार्फत. सल्फोनायल्युरियाज कॅन कॉजेस हायपोग्लिसेमिया ॲज अ साईड इफेक्ट. बिग्युनाइड्स डोंट कॉज सच साईड इफेक्ट. नेक्स्ट, पॅरेंट्रल प्रिपरेशन्स इन्सुलिनचे तुम्ही इथे इमेज पाहू शकता. ह्युम्युलिन आणि वेटसुलिन, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ insulin preparation. Therapeutic uses: diabetes mellitus, diabetic coma, ketoacidosis. Adverse drug reactions are hypoglycemia, sweating, allergic reactions, edema, weight gain, constipation. So these are the common adverse drug reactions of insulin. Next, insulin is not given orally. Why? Give reason. Insulin is a polypeptide hormone secreted by beta cells of islet of Langerhans of pancreas. पँक्रियासच्या islet of Langerhans मधून बीटा सेल मार्फत काय होतं, इन्सुलिन हे सिक्रेट होत असतं. कमर्शियली इट इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम पँक्रियाज ऑफ कॅटल्स अँड पिग्स. म्हणजे बाहेरून इन्सुलिन दिलं जातं, ते कसं एक्स्ट्रॅक्ट केलं जातं तर ॲनिमल्समार्फत, कॅटल किंवा पिग्समार्फत ते एक्स्ट्रॅक्ट केलं जातं.
पण ते जेव्हा ओरली दिलं तर GIT जे प्रोटिओलायटिक एन्झाईम आहेत, गॅस्ट्रिक ज्यूस आहे किंवा HCl आहे, हे काय करतं GIT त्याचं डिग्रेडेशन करतं. वेन गिवन ओरली प्रोटिओलायटिक एन्झाईम्स गॅस्ट्रिक ज्यूस अँड HCl फ्रॉम GIT कॉजेस इट्स डिग्रेडेशन. बिकॉज ऑफ डिग्रेडेशन थेरापेटिक इफेक्ट इज lost. Hence insulin is not given orally. So this is part 1 of hormone and hormone antagonist. In next lecture we have to discuss the part 2 of hormones and hormone antagonist, in which we have to study sex hormones and oral contraceptives and thyroid hormones and anti-thyroid drugs. Thank you.